नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ 4-5 दिवसांपूर्वीचा आहे. मला एडिट करायला वेळ नव्हता मिळत, त्याच्यामुळे हा पोस्ट करायचा राहून गेला होता. तर इथे मी सगळ्यात पहिले अस्तरचे जे छोटे छोटे पीस उरले होते ते व्यवस्थित ठेवत होती, कारण की हे जे पीस आहेत, हे जे छोटे छोटे कट आहेत, ते मला गाऊनला गळ्याच्या आतमध्ये अस्तर लावायला उपयोगी पडतात. वेगवेगळ्या कलरची, जशा कलरची गाऊन असेल तशा कलरचं अस्तर लावायला मला उपयोगी पडतं. त्याच्यामुळे मी ड्रेसचं अस्तर, ब्लाऊजचं अस्तर हे सहसा टाकून देत नाही. छोटे छोटे राहिलेले पीस मी तसेच जपून ठेवते, कारण की ते गळ्याच्या आतमध्ये अस्तर म्हणून लावायला उपयोगी पडतात. दुसरा अखंड अस्तर आणून तो वाया जात नाही, त्याच्यामुळे छोटे छोटे तुकडे मी जपून ठेवते. तर आता मला इथे या 3 गाऊन एकाच कस्टमरच्या होत्या, त्या कट करायच्या होत्या. त्याच्यावरती मी, तुम्हाला दिसत असेल, मी त्याच्यावरती लावलेले स्टिकर काढले आणि बाजूला ठेवले. तर त्या गाऊनवरती मी कस्टमरच्या नावाचे स्टिकर लावून ठेवते, जेणेकरून मला समजेल की ती कोणाची गाऊन आहे. त्याच्यामुळे मी ते स्टिकर लावून ठेवते. तर इथे माझी गाऊन कट करून झाली होती, फक्त हात आणि किसा वगैरे कट करायचं राहिलं होतं. तर मी तुम्हाला दाखवलं आहे. ह्याच गाऊनचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे की गाऊनचा पुढचा भाग कसा कट करायचा. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन बघा. खूप छान पद्धतीने मी जवळून दाखवलेला आहे मी गाऊनचा पुढचा भाग कसा कट करायचा. त्याचबरोबर गाऊनचा पुढचा योग कसा शिवायचा हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथे मी ह्या 5 गाऊन, त्या 3 गाऊन झाल्याच्या नंतर ह्या 5 गाऊन एकाच कस्टमरच्या कट करायला घेतल्या होत्या. तर पहिलं मी इथे गाऊन व्यवस्थित जुळवून घेते. गाऊन व्यवस्थित जुळवून घ्यायची, म्हणजे आपल्याला हात वगैरे कट करताना आपल्याला व्यवस्थित मापात येतात, वर खाली होत नाहीत. जर किनारी आपण व्यवस्थित जुळवून घेतली नाही तर हात वगैरे कट करताना थोडासा प्रॉब्लेम येतो, कमी जास्त होतं मेजर, कारण की हा कपडा खूप लिमिटेड असतो. 36चा पणा असतो. मोठापणा येत नाही ह्याच्यात, 40 वगैरे असा पणा येत नाही. सगळ्यात शेवटी 36चाच पणा भेटतो आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण गाऊन बसवायची असते. त्याच्यामुळे किनारी व्यवस्थित जुळवून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की किनारी व्यवस्थित जुळवून नाही घेतली तर हात वगैरे कट करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. जर मोठे हात असतील तर खूप होतो, छोटे 3-4 इंचाचे हात असतील तर एवढा काही प्रॉब्लेम होत नाही, पण 6-7 इंचाचे हात असतील तर थोडा प्रॉब्लेम होतो. इथे तुम्ही बघताय मी एकावरती एक 5 गाऊन ठेवल्या होत्या, त्या कट करून झाल्या. पाठीमागचा भाग कट करून झाला. इथे मी पुढचा भाग कट करून घेते. आज मी एकूण अशा 8 गाऊन कट केल्या होत्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, माझा कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. या व्हिडिओचा पुढचा भाग कसा शिवायचा हा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. मी तो शूट केला होता, पण तो माझ्याकडनं मिस्टेकली डिलीट झाला म्हणण्यापेक्षा तो सेव्हच झाला नाही. कसा काही नाही झालं ते मला पण काही माहीत नाही. ते कदाचित माझ्या मोबाईलमध्ये जागा नसेल त्याच्यामुळे. पण मी परत एकदा तो शूट करेन आणि तुम्हाला तो लवकरात लवकर अवेलेबल करेन, जसं मला जमेल तसं. आता सध्या तरी माझ्याकडे वेगळ्या प्रकारच्या गाऊन शिवण्यासाठी आहेत, ज्याची डिझाईन वेगळी आहे, पॅटर्न वेगळा आहे. ह्या पॅटर्नच्या गाऊन मी कट केल्या की तो कसा योग जॉईंट करायचा हा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन. तर इथे मी 8 गाऊन कट केल्या होत्या. घड्याळात वाजलेले आहेत 7:30. इथे माझी आई हार बांधते आणि मी चाललेली आहे घरी जेवण बनवण्याकरता. तिथून मी आली 8:30 वाजता, रिटर्न आली जेवण वगैरे बनवून. त्याच्यानंतर मी काहीही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्याकडून बाटिकच्या गाऊन शिवून हवे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी तिथे सगळ्या गाऊनचे फोटो पाठवेन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.